आज मी माझ्या प्रवचनास सुरुवात करेन की श्राद्ध का करावं, श्राद्ध करण्याचा मागचा आपल्या जीवनामध्ये आपली जरी वृत्ती असेल, त्या वृत्तीला प्रवृत्तीकडे न्यायचं असेल तर संस्कार हा महत्वाचा असतो. आणि आपण जर ते व्हॉलंटरी नाही केलं, स्वतःहून नाही केलं तर प्रकृती आपल्याकडून ती करून घेते. म्हणून इथे शास्त्र सांगते की दोन मार्गाने घेऊन जाते. ज्याने जीवनभर अधर्म केलेला असेल त्याला अधर्माच्या किंवा नरकाच्या गतीनं, आणि दोघांना तिथे जायचं असतं. म्हणून ह्या प्रवासामध्ये जो पहिला दिवस असतो हा 99,000 योजन हा प्रवास असतो. आणि याच्यामध्ये 16 ठिकाणं असतात त्या आत्म्याला. आणि त्या आत्म्याला 16 ठिकाणी मध्ये जात असताना त्या प्रवासामध्ये जो पहिला जो ठिकाण असते क्रौंचपूर, 1 महिन्यामध्ये क्रौंचपूर असतं. आणि त्या क्रौंचपूरच्या तिथीला थांबल्यानंतर जे काही घरचे पूर्वज असतात, जे मुलं, नातू पंतू मुली, त्यांनी ते क्रियापिंड दान केलं तर त्याला ते भेटतंय. एकदा मी असंच प्रवचन केल्यानंतर मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही प्रवचन छान दिलं. मला अच्छा, माझा एक प्रश्न आहे. काय? मला महाराज मी तर जेवलो, त्याचं कच काय पोट भरतो? बरोबर आहे, इथं चप्पल द्यायची, पलंग द्यायचं, धान्य द्यायचे, कपडे द्यायचे, मजा आहे बुवा तुमची. असं व्यंगात मध्ये टोला, त्यानं टोमणं मारलं. म्हणलं खरं जेन्युइन तू प्रश्न विचारला, जर मी जेवलो तर तुझं पोट कसं भरणार? हा साहजिक प्रश्न आहे. पण म्हटलं एक काम कर, माझा मोबाईल आहे, फोन पे आहे, आणि तू काय कर, एक क्रिया कर, माझ्या फोन पेवर 10,000 पाठवून दे. भेटतात का नाही ते बघू आपण. भेटतात का नाही? भेटतात का नाही? हा, त्याने काय केलं, एक क्रिया केली. काय केलं, फोन नंबर पे केला, नंबर डायल केला, आणि त्याच्यावर ते अमाऊंट ट्रान्सफर केलं. तर तुम्हाला दिसतं का जाताना अरे रे गेलं का? नाही. पण त्याच्या ट्रान्सफर अकाउंटला भेटते. अमेरिकेत तुमचा कोणी रिलेटिव्ह असेल, त्यानं जर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकले ते भेटतात का नाही? तुम्ही इथं मोबाईल मध्ये बसले, लोकांशी कॉन्फरन्स करता, ईमेल करतात, व्हॉट्सअप करतात, तुम्हाला ते भेटते. एक क्रिया केल्यानंतर भौतिक जगाचे एक मनुष्य मानव निर्मिती यंत्रणा एवढी जर प्रगतीशील असेल, तर आध्यात्मिक दृष्टिकोन समजायचा असेल तर आपली भौतिक बुद्धी, मटेरियल इंटेलिजन्स नाही चालत, त्याला स्पिरिच्युअल इंटेलिजन्स किंवा आध्यात्मिक बुद्धीद्वारे त्याला समजू शकतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे श्रद्धा आणि विश्वास असेल तर त्याला तुम्हाला रिझल्ट भेटल. श्रद्धा आणि विश्वास नसेल तर तुम्ही काय करा, श्रम आहे केवळ फॉर्मॅलिटी म्हणून ते करता तुम्ही. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की इथं ते करण्याचा मागचा उद्देश काय, की ज्या आपल्या पूर्वजांना आपल्याला शरीर दिलंय, धन दिले, संपत्ती दिली, मान सन्मान, व्यवहार, संस्कार, सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहे, ती दिल्यानंतर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्याला त्याच्या प्रति ऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम केला जातो. म्हणून इथे देताना काय भाव असला पाहिजे की तुम्ही जे काही मला दिलं त्याच्यात मी फुल नाही तर फुलाची पाकळी देतोय. आणि ते जर नाही केलं तर त्याचे रिएक्शन पुढे काय होतात ते मी पण वर्णन करेन. तर असं दर महिन्याच्या तिथीला जे पित्र असतात किंवा सुवासिनी असेल, पण ते कोणाला ठेवलं पाहिजे हा पण महत्वाचा विषय. जो धार्मिक व्यक्ती आहे, धर्माचं कार्य करतो, अशा व्यक्तीला पित्र किंवा सुवासिनी ठेवलं पाहिजे. असं कोणाला धरून आणून बसून नाही चालत. आपल्याला एक फॉर्मॅलिटी म्हणून आणतो धरून, बाबा तू जेव, उपास करू, नाही चालत. कारण त्याचे पुण्य त्या व्यक्तीला भेटले पाहिजे आणि तेवढी शक्ती पाहिजे. नाहीतर त्या व्यक्तीला जर तुम्ही बसून जो कोणी व्यक्तीला निवडताय आणि तो जर पापी असेल आणि त्याच्यामध्ये पापाचे काही गुण असेल त्याचे रिॲक्शन लागते. म्हणून पहिले शास्त्रामध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेले की जो धार्मिक क्रिया करणार आहे त्या व्यक्तीला आमंत्रित केलं पाहिजे आणि ते केलं तर त्याचं फळ भेटते. पण आपल्याकडे काय झालंय, एकदा क्रिया संपली की नंतर तू तुझ्या मार्गाला आम्ही आमच्या मार्गाला. नाही, व्यक्ती निवडून नाही का त्याला पित्र केलं पाहिजे. तर असा दर महिन्याच्या तिथीला पहिलं क्रौंचपूर, त्याच्यानंतर कुरकुरपूर, दुसरं याम्यपूर, गंधर्व नगरी, विचित्र भवन, सौम्यपूर, शौरीपूर, नागेंद्रपूर, ननकपूर आणि शेवटचा आजचा 11वा महिना बहुभीतीपूर. बहुभीतीपूर म्हणजे या ठिकाणी 11, 11.5 महिने किंवा 12 महिन्याच्या याच्यामध्ये तो पितृलोकामध्ये जातो. डायरेक्ट नरकामध्ये जात नाही, तो पुढे जातो पितृलोकामध्ये. पितृलोकामध्ये तो वेटिंग पिरियड मध्ये असतो. जसं कोर्टामध्ये केस असतं ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसं
पितृलोकामध्ये तो वेटिंग पिरियड मध्ये असतो आणि त्या वेटिंग पिरियड मध्ये जेव्हा त्याचा देवता असतो आर्यामा देवता, आणि तो आर्यामा देवता काय करतो, त्या त्या व्यक्तीच्या पुण्यानुसार कर्मानुसार नाही का त्याला त्याचं ठरतो. कधी 5 वर्षे, कधी 10 वर्षे, कधी 100 वर्षे, वर्षानुवर्ष लागू शकतात. तो पित्र त्या पितृलोकात असतो म्हणून वर्षभर किंवा वर्षातून 2 वेळा पित्र करायला सांगितलेत आपल्याकडे. जसं आता भाद्रपद महिन्यामध्ये पित्र येते ना भाद्रपद महिन्यामध्ये, आणि दुसरं अक्षय तृतीय. ह्या 2 तिथीमध्ये तुम्हाला नाही का पित्र घालायचे असतात. जर ह्या 2 तिथीमध्ये पित्र नाही घेतलं तर पित्राचा दोष लागतो. पितृ पक्षामध्ये किंवा पितृलोकामध्ये जे काही केले जाते ह्या वर्षभरात किंवा जोपर्यंत पित्र आहे तोपर्यंत ते केलं पाहिजे. आणि मग ह्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंड घातल्या जातात. तर एक पिंड घालताना कसं असतंय, किंवा वडिलाचे वडील, त्याचे वडील, आजोबा 3 पिढ्यामध्ये चालू होते. एक पिढी कमी होते, मागची पिढी कमी होते आणि पुढची पिढी वाढते. तर त्यावेळेस तो ब्राह्मण काय करतो, 3 पिंड करतो आणि 3 पिंडाने एकत्र करतो आणि पुन्हा ताऱ्यानं कट करून त्याला गोळे करतो. तो काय करतो, वडील आणि आजोबा एकत्र करतात, आजोबा आणि पंजोबा एकत्र केल्या जातात. आणि हे केल्यानंतर किंवा जी आई असेल तिची सासू, आई आणि सासू, तिची सासूची सासू, हे दोन्ही कनेक्ट केल्या जाते. आणि ह्या पितृमध्ये यांना एकत्र जोडल्यानंतर ते पित्र त्या आर्यामा देवता किंवा पितृलोकामध्ये असतात. आता पितृलोक कुठे आला, तर खाली पातळाच्या शेजारी क्षीरसागराच्या अनंत शेषाच्या वरती दक्षिण भागामध्ये जे नरकाच्या बाजूला नरक योनीच्या पहिले पितृलोकामध्ये सगळ्यांचा लेखाजोखा होत असतो. म्हणून आजच्या दिवशी जे काही केल्या जात आहे त्याला नाही का त्या जीवात्म्याला पुढची गंतव्य किंवा वेटिंग पिरियड मध्ये असतो. तर सांगायचा मुद्दा की पित्र वर्षातून घातले पाहिजे. येऊन तुम्ही हिंदू धर्मामध्ये नाही तर मुस्लिम धर्मामध्ये शब्बे बारात नावाचा एक दिवस असतो त्यांचा, त्या दिवशी ते पित्र घातल्या जातात. यवन ख्रिश्चन धर्मामध्ये ईस्टर डे, त्याच्यामध्ये सुद्धा नाही का ते पित्र घातले. आपल्या हिंदू धर्मामध्येच असं नाही तर बाकीच्या धर्मामध्ये घालतात. मला एका लेडीजना प्रश्न विचारला, महाराज म्हणजे माझ्या सासून जीवनभर त्रास दिला, हिला काही पित्र घालणार नाही, हिला कुठं जायचं जाऊ द्या. म्हणलं बघ माऊली, ती चुकली, तिचं कर्म त्यासोबत. जर तू तिच्यासारखा वागत असेल तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही, आणि तू जर ते नाही केलं तुझ्या जीवनामध्ये जे कर्म येणार आहे ते कर्मातून कोणी सुटू शकत नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की जगामध्ये सगळे चुकीचे आहेत, सगळे चुकणार आहेत, पण त्या चुकीच्या व्यक्तीसारखा आपण जर वागलं त्याच्यातून आपल्यात फरक नाही. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे, जगाला बदलण्याचा प्रयत्न नका करू, स्वतःला बदला. की तुम्हाला परिस्थिती बदलू शकत नाही, व्यक्ती बदलू शकत नाही, प्रत्येकाचे स्वभाव आणि व्यवहार, वागणं, बोलणं, चालणं हे सगळं डिफरन्स आहे. म्हणून जगामध्ये भांडण होण्याचं, वादविवाद होण्याचं किंवा संबंधामध्ये दरार होण्याचा एक मेन मुद्दा कारण काय माहितीये का, सगळेजण जगाला बदलण्याचा प्रयत्न करतायत पण स्वतःला कोणी बदलत नाहीये. म्हणून याचे सगळे मूळ कारण होत आहे. कधीतरी स्वतःला बदला, कधी स्वतःला विचार करा की माझ्यामध्ये किती चूक आहे. दुसऱ्यामध्ये चुका पाहणं सहज सोपं असतंय पण स्वतःमध्ये पण तेवढ्या चुका आहेत. मी नेहमी सांगत असतो, दुसऱ्याच्या टॉयलेटचा बाथरूमचा वास सहज येतो पण आपल्या पण टॉयलेटचा बाथरूमचा वास सगळ्याला येतो. याची काय तुम्ही असं नका सोडू, अरे त्याचा घाण वास येतो, नाही भाऊ माझ्या पण येतोय. जेवढे दुर्गुण त्याच्यामध्ये आहे तेवढे दुर्गुण माझ्या पण मध्ये आहे. पण मनुष्य संवेदनशील नसल्यामुळे असे व्यवहार तो करत असतो. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतील त्यांच्या प्रती पित्र घाला, काही फरक पडत नाही, पण ते घालताना नाही का त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे, कृतज्ञता महत्वाचा आहे. ते जर नाही केलं तर त्या पितृलोकाचा नाही का दोष लागतो आणि मग घरामध्ये पैसे असून 7.5 किरकिरी, कटकटी, कोणाचं शारीरिक स्वास्थ्य नसतं, मानसिक स्वास्थ्य नसतंय, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण भांडण करत असतो आणि नेहमी मन उदासीन राहण्याचं कारण काय, पित्रांचा नका शाप लागलेला जातो. आणि या पित्राच्या शापामुळे तुमच्याकडे भौतिक संपदा सगळी असते पण तुम्ही सुखी, समाधानी, शांती प्राप्त करू शकत नाही. आणि लोक म्हणतात महाराज आमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती का नाही. म्हणून शास्त्र सांगतंय की जीवनामध्ये 2 व्यक्ती आनंदी राहिले पाहिजे. कोणते 2 व्यक्ती? कोणते? एक म्हणजे तुमचे पित्र आणि दुसरं देवता. पित्रांना नाही का घातलं पाहिजे वर्षातून अक्षय पौर्णिमा, आपलं अक्षय तृतीय
आणि भाद्रपद पौर्णिमा आणि जी तिथी असते ती केलं पाहिजे. आणि दुसरं तुमचे देवता कुल धर्म असतात, जे ग्रामदेवता, इष्टदेवता, जो लग्न मंगल कार्यामध्ये ब्राह्मण म्हटला जातो ना, तर त्याच्यामध्ये सगळ्या देवताचे नाव याच्यासाठी घेतो बाबा की माझ्या जीवनात मंगल होतंय, पण ते मंगल होताना तुझं पण तेवढंच योगदान आहे, तुमची कृपा आहे म्हणून माझ्या जीवनात हे भेटतंय. म्हणून हे दोन्ही लोकांची सेवा करा, एक आई वडिलांची पितरांची आणि दुसरे देवतांची. हे जर दोन्ही दुःखी असेल तर तुमच्याकडे भौतिक संपदा सगळी जरी असेल तर तुम्ही सुखी समाधानी कधीच राहू शकत नाही. हे शास्त्राचं मत आहे, गरुड पुराणाचं आणि भागवताचं मत आहे. म्हणून ह्या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या वर्ष श्राद्ध झाल्यानंतर असं जर गती, त्याला 3 गती प्राप्त होतात. जीवनभर धर्म केलेला असेल किंवा भक्ती केलेली असेल तो उच्च लोकात जातो, आणि केवळ भक्ती पण करतो, भोग पण करतो, तो या भौतिक जगात राहतो. आणि जीवनभर त्यानं पाप कर्म केलेले असतं, अधर्मानुसार वागलेला असतो, तो व्यक्ती अधोगती किंवा खालच्या पातळ लोकांमध्ये जात असतो. म्हणून शास्त्रामध्ये आपल्याकडे शांती नावाचा प्रकार नाही. आपल्याकडे म्हणतात ओम शांती, कुठून आला माहित नाही. आत्म्याला शांतीचा प्रकार नाही. तर भागवतम म्हणतात 3 गती असतात, अधोगती, सद्गती आणि वैकुंठ गती. जीवनभर विठ्ठलाची भक्ती करणारे ते वैकुंठ गतीला जातात. जे पुण्य कर्म 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 करतात ते स्वर्गलोकात जातात, आणि जीवनभर अधर्म केलेला जात आहे ते व्यक्ती अधोगतीला जातात. शांती नावाचा प्रकार कुठेच नाही दिलेला आहे. ओम शांती शांती हे जे तत्व आहे, पंचतत्व, त्याला शांत करण्यासाठी ते तत्व म्हटलं जाते. आत्म्याला शांती नाही, कारण त्याला काय सांगितलेले, आत्मा परिवर्तनशील आहे, गतिशील आहे. जर आपण शांती म्हटलं तर आपल्या जीवनात किती शांती आहे, किती भांडण झाले म्हणलं शांत हो, शांत होतं का? शांती नाही होत. म्हणून त्याला 3 गती कोणत्या सांगितल्या? पुन्हा एकदा रिपीट, अधोगती, सद्गती आणि वैकुंठ गती. म्हणून आपली गती कोण ठरवते? मार्केटमध्ये गेल्यानंतर जेव्हा दुकानदार तुम्हाला कपडा देतो का तुम्ही मागतात तो देतोय? कोण देत आहे? कोण देत? हा, आपण मागतो ते देतो ना, दुकानदार देतो का? नाही. तसंच ह्या जन्म मृत्यू जरा व्याधीनंतर जो काही शरीर प्राप्त होत आहे ती प्रकृती देत नाही, आपले कर्म आणि इच्छा नाही का आपल्याला पुढचा जन्म देते. म्हणून शास्त्रानुसार 2 उदाहरण दिलेले की जर माझी इच्छा आहे श्रीमंत घरात जन्म घ्यायची तर भगवंत काय करतात, कर्मानुसार मला कुत्र्याचं शरीर भेटतात, आणि ते कुत्र कुठे देतात? श्रीमंत घरात देतात. म्हणून आपले कर्म आणि इच्छा अतिशय शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. आपल्या इच्छा आणि कर्म हे आपलं गंतव्य ठरणार असते. म्हणून ह्या आपल्याला जीवन जे दिलेलं आहे ते केवळ पवित्र जगण्यासाठी, पशुव जगण्यासाठी नाही दिलेले, धर्म करण्यासाठी दिले. आहार निद्रा भय मैथुन आमच्या सामान येतात पशु भिनाराना. केवळ प्राणी खातो, तो खातो मी खातो, तो निद्रा तो पण झोपतो मी पण झोपतो, मैथुन तो मुलाबाळाला जन्म देतो मी पण देतो, आणि भय त्याला पण भीती आहे मला पण भीती आहे, त्याला सहज भेटतंय. आपल्यासारखे काबड कष्ट करण्याची गरज नाही पडत त्याला. बघितलं कुत्र्याने सगळे बॅग घेऊन जॉबला जाताना किंवा लोकल गाडी पकडताना किंवा 4 व्हीलर मध्ये किंवा मला ऑफिसला जायचंय, नाही, त्याला सहज भेटतंय. पण त्याला सहज भेटून सुद्धा त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य काय नाही. आपल्यामध्ये जे वैशिष्ट्य काय की भगवंतानं आपल्याला बुद्धी दिलेली. जर त्याच्यासारखा आहार निद्रा भय मैथुन करीत असेल त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? म्हणून मनुष्य जीवन पशुव जगण्यासाठी नसून धर्म समजण्यासाठी. जोपर्यंत आपण धर्म समजणार नाही तोपर्यंत केवळ पशुव जीवन जगत आहोत आपण, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या धर्माच्या तिथीमध्ये जर पाहायला गेलं तर भगवंत विचारतात, आपलं गरुडजी प्रश्न विचारतात गरुड भगवंताला की भगवंता जर एखाद्यानं धर्म नाही केला किंवा हे श्राद्ध नाही केलं त्याची गती काय होते? तर मग भगवंत सांगतात की त्याच्यामध्ये जे ऋण असेल त्या ऋणामुळे त्याला दुःख भेटते. म्हणून हाच प्रश्न महाभारतामध्ये यक्षाने विचारलेला आहे. यक्षाला प्रश्न विचारला कोणा? युधिष्ठिरांना. किम दुःखम, जीवनातलं दुःखाचं कारण काय, माझ्या दुःखाचं कारण काय? तर त्यावेळेस युधिष्ठिर सांगतात ऋणम, जीवनाला दुःखाचं कारण कोणतं आहे? ऋण. म्हणून शास्त्र सांगते 3 गोष्टीने का नेहमी सावध राहायला पाहिजे. अग्नी,
त्याच्यानंतर आजार आणि ऋण. अग्नी जी पेटवला त्याला लगेच इजवायचा असतो, नाहीतर त्या अग्नीला जर भडकला तो जळून भस्मसात करतो. पहिली गोष्ट अग्नी. दुसरं ते म्हणतात आजार बळकवला तर लगेच बरा करा. जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर तुमचं शरीर नष्ट करून सांगेन. आणि तिसरं सांगता ऋण. कर्ज काढू नका आणि काढलं तर लगेच फेडा, नाही तर तुमचं जीवन नाही का नेहमी दुःखमय राहतंय. म्हणून बघा ज्याचं आजकाल तर कलियुगामध्ये लोन काढून जीवन जगतात. एकदम कडक टोप्या, फोर व्हीलरचे गाडी, सोसायटीचे बँकेचे लोन घेऊन आई शहरामध्ये. भाऊ या जगामध्ये सुटतील पण प्रकृतीच्या नियमातून कोणी सुटत नाही. म्हणून जीवनामध्ये ऋण असणं दुःखाचं कारण आहे. आणि ते ऋण ह्या जगात नाही सुटलं ते पुढच्या जन्मात फेडावं लागतं. म्हणून ऋण सांगितलं, ऋण हे दुःखाचं कारण आहे. म्हणून इथे बघा ज्याच्याकडे ऋण असेल, आता तर बँकेचं आहे. पहिले सावकार लोक असायचे ना, ज्यानं ऋण घेतलेलं असतं ना त्याला जगू देत नव्हते लोक. एवढं भयंकर व्यातना किंवा त्याला व्यातना द्यायची किंवा त्रस्त करून सोडायचे. त्याचं ऋण घेतलं तर ते त्रास देणारच आहे तुम्हाला, तो सहजासहजी सोडणार आहे का? तसंच आपल्यावर ऋण आहे. आणि मग त्यावेळेस युजीचे सांगतात हे यक्ष 5 प्रकारचे ऋण आहेत. ह्या 5 ऋणातून जो मुक्त होतो तो नेहमी सुखी आणि समाधानी शांतीचं जीवन जगत असतो. आणि ते 5 ऋण कोणतं? ते पहिलं ऋण सांगतात देव ऋण, दुसरं आहे ऋषी, तिसरं आहे भूत, चौथं आहे नूर्न, 5वं आहे आप्त आणि 6वं आहे पित्र. असे 6 प्रकारच्या ऋणातून जो मुक्त होतो तो सुखी समाधानी होऊ शकतो. पहिले देव ऋण. देव ऋण म्हणजे ज्या देवताने आपल्याला सूर्याने सूर्यप्रकाश दिला, वायुदेवाने वायू दिलाय, इंद्रदेवाने वर्षा दिलेली आहे, चंद्राने आपल्याला वनस्पतीमध्ये स्वाद दिलेला आहे. ह्या सगळ्या देवदेवताचं ऋण आपल्यावर असतंय. आणि ते ऋण नाही फेडलं तर आपल्याला नाही का आपल्या जीवनामध्ये वेदना किंवा समाधान नसते. म्हणून आपल्याकडे जे विधी सांगितलेले श्रावण सोमवार, संकट चतुर्थी, हे वृत्त कैवल्य, कर्मकांड कशासाठी सांगितलेले, उपास तापास कशासाठी सांगितलेले, त्याचा एकमेव उद्देश असा आहे की ज्या देवताने तुम्हाला दिलेला आहे त्या देवतांच्या प्रति ऋणातून उरून होणं, त्यासाठी हे वृत्त कैवल्य कर्मकांड दिलेले आहे. त्याच्या मागचा 2 उद्देश आहे. एक तर तुमच्या भौतिक इच्छा, आवळा देऊन भोपळा मागायचा, आणि दुसरं आवळा देऊन भोपळा मागायचा, आणि दुसरं तुम्ही जे काही ऋण करून ठेवलेलं आहे, जे तुम्हाला भेटलंय. माणसाला हवेची किंमत कधी कळते माहिती का? जेव्हा ऑक्सिजन कमी पडतो ना, आता कोरोना काळामध्ये, तेव्हा ते ऑक्सिजनची किंमत. आता फ्री मध्ये किती फुकट घेतात हवा, सूर्यप्रकाश. सूर्यदेवानं म्हटले आज सुट्टी मारूया, आता काय होईल? देवतांचं आपल्यावर ऋण आहे, पण आपण नाही फेडलं तर आपल्याला त्याचं ऋण. म्हणून बघा महानगरपालिकेचं बिल नाही दिलं, पाण्याचं बिल, लाईट बिल नाही दिलं, जसं आमचे MSCBचे अधिकारी तिथे बसलेले, 1 महिन्याचे बिल नका भरू, ते बिल काढून आपलं लाईट कट करून घेऊन जातात. बरोबर. महानगरपालिकेचं पाण्याचं बिल नाही भरलं तर काय होतंय? पाण्याचे नळ कट केला जातो. या जगामध्ये प्रकृतीचे, या जगातले नियम सुद्धा सोडत नाही, तर देवताचे ऋण तुम्हाला कसं काय सोडणार हो? आणि तुम्ही कसं काय अपेक्षा करता मी सुखी समाधानी होईल? मी सांगतो तुम्हाला, ते पल्ले पडते ना. तर पहिलं ऋण देव ऋण. म्हणून देवऋणामध्ये सांगायचा मुद्दा की त्यासाठी आज श्राद्धाच्या दिवशी पूजा घातली जाते, आणि त्या पूजामध्ये सगळे देवतांचे नाव घेतले जातात. ओम केशवाय, नारायणाय, माधवाय नमः. जे काही देवतांचे, भगवान विष्णूचं नाव आणि देवताचे नाव घेऊन त्यांना काय झाले जाते? पूजा पाठ केले जाते. ते पूजा पाठ करण्याचा मागचा उद्देश असा आहे की जो जीवात्मा त्याने जीवनभर त्या ऋणातून मुक्त नाही झालं, पण आमचं मुलांचं काम आहे, पुत्रांचं काम आहे, त्या ऋणातून मुक्त करण्यासाठी ती पूजा घातली जाते. आणि म्हणून ही पूजा केली जाते. दुसरं आहे ऋषी ऋण. ऋषी म्हणजे ज्या ऋषीने तुम्हाला ग्रंथ दिलेले आहेत, ज्ञान दिले, संस्कार दिलेले आहेत, आणि आपल्याला एक परंपरा दिलेल्या आहेत, त्या ऋषीच्या प्रती त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 2 कारण दिल्या जातात त्या ऋणातून. एक तर बाबा लोकांचं प्रवचन किंवा कीर्तन ठेवायचं, आणि दुसरं ग्रंथ वाचले पाहिजे. म्हणून बघा शास्त्रामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये विशेष करून वर्णन केलंय की अंत्येष्टी झाल्यानंतर दुःखाच्या कारणामध्ये ग्रंथ वाचायला आणि जप करायला परमिशन आहे, पूजा पाठ करायला परमिशन नाहीये. तुम्ही अगरबत्ती लावू शकत नाही, नैवेद्य दाखवू शकत नाही, अभिषेक करू शकत नाही, पण 2 गोष्टी करू शकतात. या 10 दिवसामध्ये, वर्षभरामध्ये श्रीमद भागवताचं वाचन
भगवद्गीता, भागवतम, रामायण किंवा गरुड पुराण वाचलं पाहिजे. लोकांचं दुर्दैव असं आहे, भारतीय लोकांचं गरुड पुराण कशासाठी वाचलं जातं हेच माहित नाही. फॉर्मॅलिटी म्हणून करतात. ब्राह्मण वाचतो आणि शेवटी तो गोपाल कृष्ण भगवान म्हटले की जे झोपलेले असतात ते उठून उभा राहतात. तर गरुड पुराण माणसाने जिवंतपणे वाचलं पाहिजे. गरुड पुराणाचे 2 कारण आहेत. एक म्हणजे काय, जीवात्म्याची काय गती होते, त्याची जीवनामध्ये जे जे कर्म केले त्या कर्मानुसार त्याची गती काय होते, आणि जे राहिलेले लोक आहेत त्यांनी ते कर्म करू नये, पाप कृत्य करू नये, चांगलं जीवन जगाव, त्यासाठी तो गरुड पुराण आहे. पण भारतीय लोकांचं दुर्दैव असं आहे की लोक जिवंतपणे वाचत नाही, पण मेल्यानंतर म्हणतात वाचा वाचा, आणि ऐकणाऱ्याला इंटरेस्ट नाही, बोलणाऱ्याला पण काही इंटरेस्ट नाही, नुसते करायचे म्हणून करताय तुम्ही. पण ते माझ्या जीवनात जो गरुड पुराण वाचतो ना प्रामाणिकपणे आणि ऐकणारा, त्याच्या जीवनामध्ये बदलच झाला पाहिजे. आणि जर बदल होत नसेल तो दगडापेक्षा काही मोठा नाहीये. म्हणून गरुड पुराण नाही का, ही आत्मेची गती आणि माणसाने ऐकून सुधराव याच्यासाठी गरुड पुराण लावलं जातं. पण वैष्णव तत्वामध्ये काय सांगितलेले, वैष्णव तत्वामध्ये हे सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीने श्रीमद भागवताचं वाचन केलं पाहिजे. राजा परीक्षितला मृत्यूचा वेळ आला, त्याने बाकीचे पुराण नाही वाचले, त्याने कोणतं पुराण वाचलं, ऐकलं, श्रीमद भागवतम. आणि ज्या आत्म्याला गती द्यायची असेल, त्या ऋषी ऋणातून मुक्त व्हायचं असेल, तर आपल्या भागवतामध्ये पद्म पुराणामध्ये 6 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये धुंदुकारी आणि धुंदुलीचा जो कथा आहे, गोकर्णाचा प्रसंग आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्ही काशीला जरी गेले, सगळीकडे पिंडदान क्रिया केल्या तरी त्या पित्रांचा उद्धार होत नाही. आणि मग गोकर्ण सगळ्या ऋषी मुनीला विचारलं कुठे, ते म्हणले तुमच्या गुरुकडे जा, सूर्यदेवाकडे. आणि सूर्यदेवाने सांगितलं जर तुझ्या भावाचा उद्धार करायचा, धुंदुकारीचा उद्धार करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर ऋषी ऋण आहे, आणि त्या ऋषी ऋणातून नाही का तू काय कर, श्रीमद भागवताचं वाचन कर. हे पद्मपुराणामध्ये 6 अध्यायामध्ये विश्लेषण आहे बरं. केवळ भागवत कथाकार तेवढाच प्रसंग सांगतात आणि पुढे पळायचं काम करतात, पण त्याचा मागचा उद्देश काय, भागवत ग्रंथ वाचला पाहिजे, जिवंतपणे तो वाचलाच पाहिजे. पण मृत्यूनंतर सुद्धा घरचे जे लोक आहेत, विशेष करून मुलगा मुलगी किंवा पत्नी, आपलं पती किंवा पत्नी, भाऊ बहीण, जे काही संबंध तुमचे असतात त्या संबंधांना काय केलं पाहिजे, गरुड पुराणाचं आपलं भागवताचं वाचन केलं पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही वाचन करता तर त्याला ती मुक्तता भेटते. नुसतं कर्म काढून मुक्तता होत नाही. गोकर्णाने कुठे केलं होतं पिंडदान, काशी गयामध्ये केलं होतं. आणि मग सूर्यदेव म्हणतात अरे किती जरी तू पुण्य केले, किती जरी पिंड घातले तरी उद्धार होऊ शकत नाही. जोपर्यंत तू भागवत वाचत नाही किंवा भागवत ऐकत नाही तोपर्यंत त्याची मुक्तता होऊ शकत नाही. म्हणून हे ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी भागवत ग्रंथ वाचला पाहिजे किंवा त्याचं गीता वाचली पाहिजे, हरिनामाचा जप केला पाहिजे. त्यानंतर तिसरे भूतऋण. भूतऋण म्हणजे हे दुसरं भूत नव्हे, भूत म्हणजे या जगातली जी सृष्टीतले लोक आहेत, गाय आहे, पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, वृक्ष लता वेली, याच्या प्रती ऋण आहे. म्हणून बघा त्या ऋणातून ऋणातून मुक्त होण्यासाठी काय केलं जात आहे, कावड्याला घास दिला जातो, गायीला चारा दिला जातो, बरोबर ना. आपल्याकडे नाही जर ते दिलं तर वर्षभर आपल्याला बैल पोळ्याला काय सांगितलं नाही, बैलाची पूजा करा. लोक म्हणतात हिंदू धर्मातले लोक येडेत, झाडाची पशु पक्षाची कोणाची पूजा कर. नाही, त्याच मागचं विज्ञान आहे की वड सावित्री कशाला दिलेलं आहे, की तो भूत ऋण आहे, तो मला ऑक्सिजन देतो, त्याच्याप्रती ऋणातून मुक्त होण्यासाठी ती पूजा सांगितलेली आहे. त्याच्या बैल, नागपंचमी, याच्या मागं खूप विज्ञान डीप मध्ये आहे. जेव्हा आपण याचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला त्याच्या मागचा उद्देश कळेल. नुसत्या फॉर्मॅलिटी म्हणून करायचं म्हणून नका करू, त्याचं मागचं विज्ञान समजून घ्या. म्हणून ह्या भूत ऋणातून अन्य जीव आहेत, पशु पक्षी, लता वेली, याच्यातून ऋणातून हे तिसरं ऋण आहे. म्हणून आज काय केलं जातंय, पिंडदानाच्या दिवशी जे गाय आहे कावड्याला घास देऊन त्या ऋणातून मुक्त केले जाते. आणि चौथं ऋण आहे नूरनाम. नूरनाम म्हणजे मनुष्य, ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजाचं आपल्या जीवनामध्ये काही ना काही योगदान आहे, त्या समाजाला काही एकत्र बोलवायचं आणि त्यांना अन्नदान करायचं. म्हणून हे सगळे संबंधी नाते गोते, विशेष करून आप्त आणि नूरनाम, हे दोन्ही एकत्र यायला जातात. ते बोलण्याच्या मागचं कारण काय, ह्या लोकांनी माझ्या जीवनात काही ना काही योगदान दिलेलं आहे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अन्नदान केले जाते. आणि दुसरं, जो जीवात्मा आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी
पितृलोकामध्ये असतो, तू विचार करतो की माझ्या त्या श्राद्धाच्या दिवशी सगळे लोक आलेले आहेत आणि सगळे आनंदाने राहत आहेत आणि त्यांना जे काही अन्नदान केलं जात आहे त्याचं पुण्य नका त्या जीवात्म्याला भेटतंय. म्हणून हे नूरनाम आणि आप्त या सगळ्यांना बोलवलं पाहिजे. आणि चौथा आहे, पाचवा आहे, सहावा आहे पितृ ऋणातला नाही का मुक्त होण्यासाठी आपल्याला जे विधी ते सांगितलेले आहे. तर अशा या 6 ऋणातून मुक्त होण्यासाठी हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम 10व 13व केला पाहिजे किंवा ते केल्यानं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती प्राप्त होईल. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले की या पुत्र दोषातून मुक्त होण्यासाठी ही क्रिया सांगितलेली आहे. असं केल्याने आता तुम्हाला श्राद्ध कसं करायचं, तर हा प्रश्न गरुडजीने भगवान विष्णूला विचारलाय की भगवंता, एखादा जीवात्मा पापी असेल, त्याच्या जीवनामध्ये पुण्य कमी असेल, त्याचा उद्धार कसा होईल. तर भगवंत 4G सांगतात. आपल्याकडे इंटरनेट आणि 4G बरोबर, 4G ने एकदा स्पीड मध्ये तुम्ही कोणाला संपर्क करू शकता. तसं भगवंतांचा 4G आहे. पहिलं कोणतं 4G आहे, गंगा, त्याच्यानंतर गीता, गोविंद आणि गाय, या 4 गोष्टीची पूजा केली पाहिजे श्राद्धाच्या दिवशी. गंगा म्हणजे जेव्हा तुम्ही तर्पण करतात ना, पाणी वतात, तर नळाचं, विहिरी, नदी नाल्याचं चालत नाही. ज्या पवित्र नद्या असतात ना, गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, या नद्याचं पाणी नाही का तुम्ही काय केलं पाहिजे, तर्पणामध्ये ओतलं पाहिजे. तेव्हा त्याला मुक्ती भेटते. ती मुक्तीदायिनी आहे, विष्णुपदी म्हटलं जात आहे. म्हणून लोक आस्ती त्या विष्णुपदीमध्ये काय अर्पण करतात की त्याला तात्काळ मुक्ती व्हावं, म्हणून गंगेचं पाणी अर्पण केलं पाहिजे. आता तुम्ही आता आमच्याकडे नसेल तर करायचं काय, तर कुठं ना कुठे आपण कुठे तीर्थयात्रा गेले तर गंगेचं पाणी आणलं पाहिजे. नद्यांचं नाशिकचं भाग्य आहे की गोदावरी नदी वाहते, म्हणून एका बकेटामध्ये 4-5 थेंब जरी टाकले तुम्ही आणि ते पाणी तर्पण जर केलं तर त्यांना मुक्ती भेटते. साधं नदी नाल्याचं पाणी चालत नाही. बरेच लोक काय करतात, जातात आणि पाणी वाहतात, झालं नाही. तर ते गंगेचं पाणी असतं पाहिजे. म्हणून पहिली मुक्तीदायक प्रदान करणारी कोण आहे, गंगा. दुसरं गीता, या वर्षभरात गीता वाचली पाहिजे. ज्या दिवशी आत्मा घरात असतो वर्षभर, किंवा जे काही पूर्वज असतात, मुलं असतात, सॉरी पुत्र पुत्री कन्या जे कोणी असत, त्यांनी वर्षभर भगवद्गीता, श्रीमद भागवत आणि अण्णाने माताजींसाठी, लक्ष्मीबाईंसाठी वर्षभर भागवत ग्रंथ वाचून पूर्ण कंप्लीट केला. रोज 6-6 घंटे 7-7 घंटे ते ग्रंथ वाचत होते आणि जप करायचे. वर्षभर जे केलं, आपलं खरं प्रेम काय माहितीये का, लोक जातात निश्चय रडतात, डोळे आसू ढाळतात आणि नंतर विसरून जातात. खरं प्रेम म्हणजे काय माहितीये का, भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करणं की भगवंता, माझ्या जीवनात जे काही पुण्य असेल, मी जे काही दान धर्म केलेला असेल, ते सगळं पुण्य नाही का त्या जीवात्म्याला भेटावं, अशी विनवणी केली पाहिजे. जेव्हा आपण अशा प्रार्थनेनं नाही का, जेव्हा संकल्प वतन महत्वाचं असतंय की जे मी काही क्रिया करणार आहे ती नाही का त्या व्यक्तीला जावा, अर्पित व्हावा. म्हणून गीता भागवताचं वाचन केलं पाहिजे. आणि गीता वाचायला किंवा भागवत वाचायला काही नियम नाही. तुम्ही काळ वेळ सदा सर्वत्र अवस्थेमध्ये वाचू शकता. मला एकाने प्रश्न विचारला की महाराज, आमच्याकडे सुतक पडलं किंवा दुःख झालं, मारतो जातक सुतक असतं, अशा वेळेस काय करायचं. हाच प्रश्न राजा परीक्षितनं सुखदेव गोस्वामीला 7व्या स्कंदामध्ये प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय की दूषित अवस्था असेल तर धार्मिक क्रिया केली तर चालते का. त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर देताना सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजन, की ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशित होतो, पण त्या सूर्याच्या प्रकाशामुळे खालची जी घाण असते, त्या घाणीमुळे सूर्य दूषित होत नाही, तो उलट त्या सूर्याच्या प्रकाशामुळे खालची घाण काय होते, पवित्र आणि शुद्ध होते. त्याच प्रकारे आपल्यामुळे दुसरे दूषित होऊ शकतात, पण भगवंताचे ग्रंथ, भगवंताचा हरिनाम, भगवंताचा धाम, भगवंताचं नाम, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पवित्रता आणि शुद्धता येते. आणि म्हणून याच्यासाठी आपण या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. त्याला स्थळ काळ वेळाचे काही नियम नाहीत, बंधन नाही. आपण निश्चित कर्मकांडच पालन करण्यामध्ये माहिर येते, पण त्याच्या मागचा उद्देशच कोणाला कळाला नाही. म्हणून हे सांगितलेले. तिसरं आहे गीता, गंगा, गाय. गाय कशासाठी की जर कावळ्यानं जर स्पर्श नाही केलं काकाने, काकाला का बरं कावळा, तो आर्यमा देवता आहे, त्याचं वाहन कावळा आहे. आणि इथे जे काही पिंड दिल्या जाते, आता पिंड कोण स्पर्श करते, ज्याची आसक्ती नसेल त्याला काक स्पर्श लगेच होतो.
पण ज्याची आसक्ती असेल मुलांच्या प्रती, जे कोणी आप्तप्रत किंवा धन संपत्ती प्रॉपर्टीच्या प्रती अटॅचमेंट खूप डेंजर आहे बरं, एवढं सोपं नाहीये. त्या आसक्तीतून नाही, जर आसक्ती जर राहिली तो कावळा स्पर्श करत नाही. अशा वेळेस भगवान विष्णू म्हणतात की त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, त्याच्या पुत्राने काय केलं पाहिजे, तो जो काही पिंड आहे तो पिंड गाईला खाऊ घातला तर तो आर्यमा देवता 33 प्रकारचे देवता, करोड नाही, कोटी नाही, कुठून आला माहित नाही, पण 33 प्रकारचे देवता आहेत भागवतानुसार. भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला सांगतात की 33 प्रकारचे देवता आहेत आणि त्या सगळे 33 देवता गायीमध्ये निवास करतात. जेव्हा तुम्ही त्यांना ते पिंड नैवेद्य अर्पण करतात तर लगेच आर्यमा देवताला ते प्राप्त होत आहे, म्हणून गायीला हे केलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे गोविंद स्मरण. 4 गोष्टी कोणत्या, गंगा, गीता, गाय आणि गोविंद स्मरण. या 4 गोष्टी श्राद्धाच्या दिवशी केल्या पाहिजे. पुन्हा एकदा रिपीट करतो, गंगा, गीता, गाय आणि गोविंद स्मरण केलं. गोविंद स्मरण म्हणजे भगवान विष्णूच्या नावाचा जे काही भगवंताचं जे काही नाव असेल त्या नावाचा जप केला पाहिजे आणि हे वर्षभर जप केला पाहिजे, तेव्हा नाही का त्याला ती फळश्रुती किंवा फळ प्राप्ती होते असं शास्त्र सांगते. म्हणून शास्त्रामध्ये आपणच घातलं नाही तर भगवान रामचंद्राने दशरथ महाराजांच्या प्रती पिंडदान केलेले. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कुंती महाराणी, द्रौपदी, सुभद्रा आणि पांडवांना घेऊन भगवंत गंगेच्या काठी गेली आणि भगवंत सांगतात सगळ्या पांडवांना आणि कुंती महाराजांना म्हणतात की सगळ्यांना तुम्ही तर्पण अर्पण करा, पिंडदान घाला. आणि भगवंताच्या सांगण्याने स्वतः भगवंताने सुद्धा सगळ्याला तिलांजली किंवा तर्पण अर्पण केलेले. येवन जेव्हा भगवान रामचंद्र वनवासात असताना जेव्हा दशरथ महाराजाचं वर्ष श्राद्धाचा काळ आला त्यावेळेस वनातले कंदमुळं आणून तिने काय केलं, सगळे कंदमुळं आणून आश्रमामध्ये ठेवले आणि ठेवल्यानंतर ती दूर जाऊन बसली. तर भगवान रामचंद्राने तर्पण केल्यानंतर सगळी पूजा विधी संपल्यानंतर सीताला विचारतात की तू अशी दूर का जाऊन बसलीस. त्यावेळेस सीता म्हणती, भगवंता माझे सासरे दशरथ महाराज, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील हे तिन्ही माझे आज सासरे सगळे येणार होते आणि जेव्हा ते येतील पिंडदान स्वीकार करायला त्यावेळेस ते विचार करते की माझ्या सुनाने वनातले कंदमुळं अर्पण केले आणि ते राजा महाराजे होते आणि मी त्यांना कंदमुळं कशी अर्पण करू, त्या संकोच्या पोटी, त्या भीतीपोटी मी दूर जाऊन बसले. आणि मग भगवंत म्हणतात ठीक आहे. म्हणून देश काळ पातळीनुसार पिंडदान केलं पाहिजे. आणि कोणत्या टायमाला काही अर्पण नाही केलं. माझा एक मित्र होता, त्याचे वडील वारल्यानंतर दाव्याचा कार्यक्रम होता, कावळा काही स्पर्श करत नव्हता. तर लोक विचार केला बा अर्धा तास झाला, 1 तास झाला, करायचं तर काय करायचं. तर त्याचा पुतण्याला हुशार होता, त्याला म्हटलं जाऊन तू काय कर, एक चपटी घेऊन ये. चपटी माहिती, देशी दारू आणि 2 बिड्या हे आणलं आणि आणल्यानंतर तुम्हाला विश्वास येणार नाही, हळू सांगितलं की एका दुर्णामध्ये दारू ओतली, 2 बिड्या पेटवल्या आणि तिथं जिथं पिंड ठेवलं होतं ना, लिटरली मी काय हवेत गोळ्या मारत नाही, हे डोळ्यानं पाहिलेला प्रसंग आहे. आणि 2 बिड्या पेटवल्या आणि त्या दुर्णामध्ये दारू ठेवली पाणी टाकून. त्यावेळेस कावळ्याने लगेच स्पर्श केला आहे, पण त्याची गती काय झाली असेल त्याची कल्पना. म्हणून शास्त्रामध्ये मांस, मदिरा आणि हे जे तामस पदार्थ कधीच अर्पण नाही करायची. तिची इच्छा काही असेल पण तो जर अधोगतीला जात असेल तर ती कृत्य कधीच करायचं नाही. आणि नेमकं त्याच्या पुतण्याने केलं आणि म्हटलं झालं आपल्याला काही टेन्शन नाही, काकानं स्पर्श केला, कावळ्याने काकाने काकाला स्पर्श केला, काय होईल नाही. म्हणून श्राद्धाच्या दिवशी ह्या 4 गोष्टी आणि विशेष करून पिंडामध्ये भगवान विष्णूचा अर्पण केलेला प्रसाद स्वीकारला अर्पण केला पाहिजे. लोक 10-13चं का खात नाही, त्यांना वाटतं त्याच्यामध्ये भूत प्रेत आहे. नाही, अरे तुम्ही भगवंत विष्णूला अर्पण न करता जरी खाल्लं तर त्याच्यामध्ये भूत प्रेताचा निवासच असतो. म्हणून 10-13वाला विष्णू प्रसाद अर्पण केला पाहिजे. आणि जे येणारे लोक त्यांना पण विष्णू प्रसाद. विष्णू प्रसाद म्हणजे काय, जे काही तुमच्याकडे बनतंय ते भगवान विष्णूला, विठ्ठल रुक्माईला, राधाकृष्णाला, लक्ष्मीनारायण, सीताराम, लक्ष्मण यांना अर्पण करून जो काही भोग होतो, नैवेद्य होतो, तो सगळ्या प्रसादामध्ये मिक्स केला पाहिजे आणि तो मिक्स सगळ्याला अन्नदान केलं पाहिजे.
तुम्ही असं नका खाऊ तसं ना, तुझ्या मागे जे भूत लागायचे ते लागणारच आहेत. अशा मागे आपल्या मागे कमी भूत लागलेली काय? हा, आणि लोक म्हणतात आम्ही 10-13 खात नाही. अहो तू 10-13 खात नाही, पण संध्याकाळी कोंबड्या किती मारतो त्याचं काय? हा, तर सांगायचं हे की त्या 10-13च्या ह्या अन्नदान केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर महत्वाचं काय की विशेष करून कधी पिंडदान करायचं नाही, हा पण महत्वाचा विषय. श्रीमद भागवतम सप्तम स्कंद अध्याय 14 श्लोक नंबर 23 मध्ये सनातन गोस्वामी कृपा तात्पर्यामध्ये लिहितात की एकादशीच्या दिवशी कधी पिंडदान घालायचं नाही. पित्र, यजमान आणि पुरोहित तिघही नरकात जातात. एकदा रिपीट पुन्हा करतो. श्रीमद भागवतम सप्तम स्कंद अध्याय 14 श्लोक नंबर 23 मध्ये ते म्हणतात की एकादशीच्या दिवशी जो श्राद्ध घालतो, पिंडदान करतो, तर्पण करतो, ते तिघही यजमान, पित्र आणि पुरोहित तिघही नरकात जातात. आणि आपल्याकडे सरास ब्राह्मण नाही का सांगतो एकादशीला घातलेलं चालतात, पण अधोगतीला जाते. भागवत ग्रंथ याला परमिशन देत नाही. आपल्याकडे अज्ञानामध्ये खूप लोक चुकीचं वागतात, म्हणून हे ध्यानात ठेवा. एकादशीच्या दिवशी, कारण सगळीकडे उपवास असतो, देवदेवतांना उपवास असतो, भगवान विष्णूचे ते भक्त आहेत, आणि त्या दिवशी तुम्ही जर अन्न केलं तर नरकात जाणार आहे. म्हणून जर तुम्हाला श्राद्ध घालायचं असेल तर द्वादशीला घाला किंवा दशमीला घातलं पाहिजे. असं जर केलं पिंडदान तर त्याला नाही कधी सद्गती भेटते. हे शास्त्राचं भागवताचं वर्णन आहे. म्हणून आता ह्या पिंडाचं दानाचं एवढं विश्लेषण केल्यानंतर आता खरं प्रवचन चालू होते. ठीक आहे, म्हणा हरी हरी. भांडण करीत किती आवाज येईल तुमचं, आणि गप्पा मारत बसले तर तिथला आवाज येतो. पण भगवंताचं नाव घ्या. भगवंताचं नाव कोणाचं येत नाही माहितीये का? माहितीये, ज्याच्या खांद्यावर पाप आहे ना. आणि जो 4 लोक म्हणतात तिकडे राम नाम, राम नाम, एक म्हणत नाही कोणता? जो झोपलेला आहे. बाकीची जिवंत आहे ते म्हणतात राम नाम. मग जोरात म्हणा हरी हरी. आवाज नाही आला, हरी हरी असं बोलवलं पाहिजे. ज्याप्रमाणे बाळ आपल्या आईला आवाज दिल्यानंतर आई सगळं काम सोडून येते, त्याच प्रकारे भगवंताला आवडू नका. उत्कंठेने आवाज दिला तर भगवंत धावून येतात. हो, मुळमुळ रडत असेल ना, आई ध्यान देत नाही, ती मग रडत असाच, पण ती जोरात ठ्या ठ्या फोडत राहिला तर आई सगळे काम सोडून काय करते, त्या बाळाला येते, ये बाळा माझ्याकडे. त्याच प्रकारे भगवंताला जर आपण आपल्या मनातून हृदयातून आवाज दिला तर भगवंत धावून येतात. पण ती उत्कंठा, ते प्रेम आहे का? म्हणून जोरात म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणा हरी 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 हरी. म्हणण्याचा अर्थ काय? पाप हरण करणारे आणि जीवन अमंगल असलेले, हरण असलेले हरी. तर म्हणून जीवन ही पूर्व तयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. आपण जे केलं त्याचं श्राद्धाचं सगळं विश्लेषण केलंय, पण आपल्या जीवनाचा मेन उद्देश काय असला पाहिजे. म्हणून मी प्रवचनामध्ये सांगून गेलोय, आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान येतात पशुभी नरानाम, धर्मो हि तेषाम अधिको शिशो धर्मेन हिना पशुभी समाना. पशु जीवन जगण्यासाठी नसून मनुष्याचा उद्देश समजून घेण्यासाठी आहे. जर ते मनुष्य जीवनाचा उद्देश नाही समजला तर केवळ आपण 2 पायाचे पशु आहात. केवळ आहार निद्रा भय मैथुनामध्ये जो अटकलेला आहे त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही. पण भगवंताने विशेष करून आपल्याला एक बुद्धिमत्ता दिलेली आहे की मी कोण आहे, माझा भगवंताची संबंध काय, मी या जीवनामध्ये मूर्तीनंतर माझं गंतव्य काय. या जगातल्या सगळ्या वस्तू आहेत पण माझ्यासोबत असणार आहे का? म्हणून या जगामध्ये ध्यानात ठेवा, ज्याप्रमाणे मेडिसिन मॅन्युफॅक्चर झालं त्याच प्रकारे त्याची एक्सपायरी डेट पण असते. मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी असते. त्याच प्रकारे जीवात्मा जेव्हा देह धारण करतो त्या जन्माबरोबर त्याची मृत्यूची तारीख पण फिक्स असते. म्हणून आपला मृत्यू 7 दिवस किंवा 7 रात्रामध्येच येणार आहे. पण खरंच मी माझ्या जीवनाची पूर्वतयारी केलेली आहे का? मी मृत्यूला तयार झालो आहे का? ज्या व्यक्तीनं, जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर त्याला जर परीक्षेचा टाइम आणि वेळ कळाली तर तो घाबरत नाही, भीती वाटत नाही. का? कारण त्यानं अभ्यास केलेला असतो. ज्या विद्यार्थी अभ्यास करत नाही आणि जसा जसा पेपरचा वेळ येतो तशी त्याला भीती वाटत असते.
आणि जर अभ्यास करून जर ते पेपरला गेला तो पेपर काय करेन, आरामशीर सोडून देतो. अरे मी सगळा अभ्यास केलेला आहे. पण ज्यांना अभ्यास नाही केला ना त्याला भीती वाटत असते, अरे आता मी पेपर मध्ये काय लिहून काय लिहून कसं होईल माझं, आणि पेपर मध्ये फेल झालं तर काय होईल माहिती का, त्याच वर्गामध्ये त्याला बसावं लागेल. त्याच प्रकारे हे मनुष्य जीवन आहार निद्रा भयमैथून पशुसारखं जगण्यासाठी दिलं नसून भगवंताने आपल्याला जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी दिलेले. आपल्याला गीता भागवत हे लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवण्यासाठी नाही दिले, त्याची अगरबत्ती ओवाळण्यासाठी नाही ठेवलंय, तर त्याच्यानुसार जीवन यापन करण्याची आपल्या त्याच्यामध्ये गायडन्स केलेला आहे. हे ग्रंथानुसार जीवन यापन करा. आणि नाही का तुमच्या जीवनाची पूर्वतयारी म्हणजे मृत्यूची तयारी करा. आपण किती लोकांनी तयारी केली हो मृत्यूची तयारी. तुम्ही किती श्रीमंत असो, ज्ञानी असो, धनी असो, रूप असो, तुमच्याकडे जगातली कोणतीही ताकद असो, मृत्यू तुम्हाला कोणाला सोडू शकत नाही. तर मृत्यूची कॅटेगरी काय, सर्वांना समान लागू आहे, कोणी त्याला टाळू शकत नाही आणि कोणाला ती नको आहे. कोणाला पाहिजे का मृत्यू. जसं मागच्या वर्षी मी पुअर फॅमिलीच्या घरी आलो होतो, एक माताजी माझ्या समोरच प्रवचनाला बसवत होते. त्या डेली प्रवचन ऐकायच्या आणि त्याच्या 1-2 महिन्यानंतर मला स्टेटसला मी फोटो पाहिला, तर विचारलं बाबा कोण आहे. म्हणे प्रभूजी, मला या माताजीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे प्रभूजी तुमच्या समोर बसायचे त्याच माताजी. मला शॉक लागला. 1 महिन्यापूर्वी ही माऊली माझ्या समोर बसली होती, पण 1 महिन्यानंतर तिने शरीर सोडलं. जगातल्या सगळ्या वस्तू तिनं तिथं सोडल्या. काय सोबत घेऊन गेली हो. आणि तुम्ही काही घेऊन जाणार आहेत का. मग काय घेऊन जाऊ शकतात. म्हणून आपल्या मृत्यूची तयारी केली पाहिजे. ज्याप्रमाणे जो विद्यार्थी तयारी करतो त्याला पेपरची, त्याच प्रकारे आपलं जीवन तयारी करण्यासाठी दिलेले. कशासाठी दिलेले, पण आपलं काय होतंय, ह्या कानातून ऐकायचं आणि ह्या कानातून सोडायचं. जीवनात बदल नाही घडून आणायचा. म्हणून आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये बदल घडला पाहिजे. याला अध्यात्माचं लक्षण आहे. म्हणून जो कोणी अध्यात्म करतो, भक्ती करतो, त्याचे 2 लक्षणे दिसले पाहिजे. एक म्हणजे आपल्या स्वभावामध्ये बदल आणि वाईट गुण सोडून चांगले सद्गुण प्राप्त करणे, हे पहिले लक्षण आहे. दुसरं लक्षण ते म्हणतात भौतिक संसाराच्या प्रती अनासक्त होणं आणि भगवंताकडे मुख करणे किंवा त्यांच्या प्रती प्रेम वाढवणे, हे अध्यात्माचं लक्षण आहे. लोक माळा करतात, अष्टगन बुका, भगवे कपडे घालतात, दाड्या गिड्या सगळं वाढवतात, वानप्रस्थ संन्यासी सगळं करतात, सगळं हेडशेव सगळं करतात, पण ती जगातली अटॅचमेंट, आसक्ती जात नाहीये. आसक्ती जात नाही, कारण ती आसक्ती भयंकर आहे. प्रत्येकाला मान सन्मान प्रतिष्ठा, वस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती आसक्ती आहे. कस काय भगवंत भेटतील हो. म्हणून भगवंत प्राप्त करायचं असेल त्याला आत्मसात केलं पाहिजे. मला एक प्रश्न विचारला होता, महाराज 10-15 वर्ष झाले हरिकृष्णामध्ये येतोय, काही बदल होत नाही. मला चांगला प्रश्न भाऊ. म्हटलं प्रोसिजर मध्ये प्रॉब्लेम नाही, तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मला कस काय, मी तर जप तप करतो, उपास तापास सगळं करतो, बदल का होत नाही. मला एक काम कर, ठीक आहे. एका साधूकडे एक शिष्य होता आणि तो शिष्य असल्यामुळे मला काय साधू महाराज जप तप सगळं उपास तापास सगळे केले, कारण बदल काही घडला नाही बा. मला एक काम कर भाऊ, एवढं दोषारोपण करण्यापेक्षा मटकं उचल आणि काय कर, समोर दारूचं दुकान आहे ते घेऊन ये. म्हणजे हा दारूचं दुकान, अरे घेऊन दे. ओ म्हणे महाराज एकदम जपाता पण तुम्ही दारू कसं काय, अरे घेऊन दे. आणि तो जातो आणि एका मटक्यामध्ये दारू घेऊन येतो. कोणती, जी कोणती असेल, देशी असेल, रम असेल, विस्की असेल, वडका असेल, जे काय असेल, तो घेऊन नाही का येऊन बसतो. आणि बसल्यानंतर मग तो इथं बस, गुरुच्या शेजारी शिष्य बसला आणि बसल्यानंतर तुम्हाला प्याचा आणि गुळण्या करून थुकायचं. असं करता करताना दारूचं मटका नाही का संपून टाकला. आणि संपून टाकल्यानंतर त्याने विचारलं, काय रे बाबा नशा आली का. मग शिष्य मला, महाराज कस काय नशेन, दारू जर आतमध्ये गेली तर नशेन, बाहेरच्या बाहेर गुळण्या मारल्या तर नशा येणार नाही ना. वरच्यावर गुळण्या मारल्या तर नशा नाही येणार ना. ती दारू जर आतमध्ये गेली तर नशा येईल. त्याच प्रकारे ते म्हणले, गुरु शिष्याला म्हण, राजा वरचीवर सगळं करशील ना, आणि तर त्यावेळेस जीवनात परिवर्तन होणार नाही. परिवर्तन म्हणजे त्याला आत्मसात केलं पाहिजे, माझ्या जीवनात व्यक्तिगत जीवनात पालन केलं पाहिजे. याला अध्यात्म म्हणतात. बाहेरचा पेरा भगडे कपडे घालणं सोपं असतंय, पण त्याला आत्मसात करणं आणि त्यानुसार जीवन यापन करणं
म्हणून आपल्याला भक्ती करताना भगवंता माझं तुझ्याप्रती प्रेम वाढतंय का, तुझ्याप्रती अट्रॅक्शन होतंय का माझं संसाराच्या प्रती आणि व्यक्तीच्या प्रती अट्रॅक्शन होतंय, याला आपल्याला समजलं पाहिजे. कारण या जीवनातल्या सगळ्या वस्तू तुमच्या सोबत काही येणार नाही. तुम्हाला 4 वर्षापूर्वी मी वणीला एक ठिकाणी गेलो होतो. वणीला एक मोठा व्यक्ती होता, त्याची कमीत कमी 125 एकर जमीन होती. त्याच्यामध्ये 60 एकर जमीन निश्चित द्राक्षे बागायत होती. किती? 60 एकर. फॉर्च्यून गाडी, एकदम भारी भारी गाड्या होत्या, बंगला होता, कमी त्या 8 गुंठ्यामध्ये बंगला होता. त्या बंगल्यामध्ये मला ते म्हटले की या प्रभूजी, आम्हाला काही एवढा इंटरेस्ट नसतो, पण दाखवलं, बंगला दाखवला, गाडीत बसवलं आणि त्यांनी सांगितलं प्रभूजी हे सॅन्डलियर एवढ्याचं आहे, ही फ्रेम एवढ्याची आहे, हे फर्निचर एवढ्याचं आहे, हे मार्बल एवढ्याचं आहे, हा बंगला 4.5 कोटीचा आहे प्रभूजी. किती? 4.5 कोटीचा. नौकर चाकर होते आणि सोफा सेटवर बसल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न आला. काय प्रश्न आला? की एवढा मोठा बंगला ह्या व्यक्तीचा, फॉर्च्युनर गाडी आहे, एंडीवर गाडी आहे, ड्रायव्हर नौकर चाकर आहे, आलिशान सगळं आहे, मृत्यू झाल्यानंतर याला अंतिम संस्कार कुठे करता न्यायचा? कुठं करते मग? 4 कोटीचा बंगला बांधला महाराज, तुम्ही कसं काय करताय? जाताना कोणत्या गाडीत घेऊन जाते? कोणत्या? एंडीवर, फॉर्च्युनर, खांदेवर बी नाही हो, ते वैकुंठ रथ असतो ना, जीवनभर झक मारायच्या, सगळे एकत्र सोबत काही याचं नाही. काय अर्थ आहे त्याला? सोबत काय येते याचा विचार करा. जे येते ते घेत नाही आणि जे येणार नाही त्याच्याबद्दल मरमर मरमर करतो. आपल्या जीवनाचा उद्देश काय हेच कळत नाही. निस्ते प्राण्यासारखे जीवन जगतात. किंवा बाबाला फटकळे असू द्या, काय मी दक्षिणासाठी कधीच प्रवचन करत नाही आणि तुम्ही नाही बोलत तर फरक पडत नाही. कारण की आम्ही जे काही साधूने आणि डॉक्टरना कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. साधू मीन्स कट आणि डॉक्टर म्हणजे ऑपरेशन, ज्या पेशंटला ऑपरेशनची गरज नाही त्याने केलंच पाहिजे, काही फरक पडत नाही. म्हणून आसक्ती, आणि याचं चांगलं ज्वलंत उदाहरण कोणाचं आहे? राजा परीक्षितचं आहे. राजा परीक्षित हा सार्वभौम राज्य असलेला, पृथ्वीचं राज्य होतं त्याच्याकडे, आणि एवढं राज्य असल्यानंतर हा राजा परीक्षित कोण होता? अभिमन्यूचा पुत्र, अर्जुनाचा नातू होता. आणि एवढं सुंदर ऐश्वर्य असताना एक दिवस राजा परीक्षित शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. आणि वनामध्ये गेल्यानंतर तिथे शिकार करता करता तहान भूक लागली. आणि तहान भूक लागल्यानंतर तो पाणी शोधत 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 शमीक ऋषीच्या आश्रम मध्ये आला. आणि शमीक ऋषीच्या आश्रम मध्ये आल्यानंतर तिथे त्यानं ती जी झोपडी ती फोटवली. ते म्हणले जेलम देही, मला कोणीतरी पाणी देईल का, मला कोणी पाणी देईल का? पण त्याला कोणताही प्रतिसाद नाही दिला. आणि प्रतिसाद नाही दिल्यानंतर त्याने ते शमीक ऋषीचा आश्रम, त्याची कुटिया उघडून पाहिली. जशी कुटिया उघडून पाहिलं तर शमीक ऋषी ध्यान अवस्थेमध्ये भगवत चिंतनामध्ये तल्लीन होते. आणि तल्लीन असल्यामुळे त्यावेळेस राजा परीक्षितला वाटलं की हे ऋषी मला कदाचित दुर्लक्ष करतायत आणि मला एवढी तहान भूक लागलेली आहे. तर तिथे काय करा, दैवयोगाने, तिथे शब्द खूप महत्वाचा आहे, दैवयोगाने, दैवाच्या प्रेरणेने त्याने काय केलं, एक मूर्त सर्प उचलला. बघा आश्रम मध्ये सर्प नसतो, पण सर्प उचलला आणि तो कोणाच्या गळ्यामध्ये टाकला? शमीक ऋषीच्या टाकला. एक निमित्त कारण झालं. मृत्यूला ध्यानात ठेवा, इथे ध्यानात ठेवायचं, मृत्यूला कोणतंही कारण लागत नाही. महाभारतामध्ये प्रश्न विचारलेला आहे की मृत्यूला कोणतं कारण आहे का? तर मृत्यूदेवते म्हटले की आम्हाला क्लेम नका करू, ज्याच्या कारण मृत्यूचे प्रत्येकाचे कारण वेगळे वेगळे असू शकतात. तुम्ही कोणा व्यक्तीवर परिस्थिती नाही देऊ शकतात, त्याचा वेळ ज्याचा ठरलेला आहे तो त्याचा असणार आहे. आणि मग ती त्याने मूर्त सर्प घेतला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. आणि टाकल्याबरोबर राजा परीक्षित नाही का निघाले कुठे? हस्तिनापूरला. जात असताना त्यांच्यामध्ये ग्लानी निर्माण झाली, पश्चाताप करू लागले. अरे रे, माझ्याकडून असं काय घडलं की एक मूर्त सर्प घेतला आणि मी शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकलाय. हे कोणाचं लक्षण आहे? ज्याचं हृदय सॉफ्ट असतंय, मृदू असतंय, तोच पश्चाताप करतो. ज्याने चुका केल्यानंतर जर पश्चाताप होत नसेल तर समजायचं त्याचा हृदय कसं आहे? दगडाप्रमाणे कठोर आहे. कारण आपण वागताना बोलताना बेधडक बोलत असतो, लोकांना व्यवहार करताना कठोर करत असतो, पण आपल्याला गम न पस्तावा होत असतो. याचं कारण काय? आपलं हृदय कठोर आहे. आपण कोणालाही बोलतो, कसाही व्यवहार करतो, कस काय भगवंत भेटतील हो?
आपण मनुष्याच्या प्रती प्रेम नाही करू शकलो तर भगवंताच्या प्रती प्रेम काय करू शकणार आहे तुम्ही? अशा परिस्थितीनं काय केलं? पश्चाताप करीत असताना आध्यात्मिक जीवनामध्ये पहिली सुरुवात म्हणजे काय? पश्चाताप करणं. अरे माझ्या जीवनात एवढे पाप झाले, एवढ्यामुळे दुःख गेलं. एक व्यक्तीला मी भेटलो गंगापूर रोडला. ते म्हटलं की प्रभूजी रात्री मी झोपताना जे जे लोकांशी व्यवहार केला, आता 6 महिन्यापूर्वी मला ते व्यक्ती भेटला. म्हणलं का हो तुम्ही असं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असं काय करतात? ते म्हणले रात्री झोपताना मी सगळ्यांची माफी मागून घेतो, कारण माहित नाही उद्याचा दिवस कसा येईल, मी वाचेल का नाही माहित नाही. त्यांचं वय काय 45-46. सीए झालेला व्यक्ती आहे, चार्टर्ड अकाउंटंट, काय अनपढ गवर नाहीये. पण तो म्हणतो प्रभूजी मला या बाकीच्या वस्तू, मला ती व्यक्ती खूप महत्वाचा आहे, कारण मी माझ्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट शिकलेलो आहे. कॉम्प्रोमाइज म्हणजे समझोता करायला शिकलाय, मला व्यक्ती महत्वाचा आहे. आणि वस्तूमध्ये मी काय केलंय? ऍडजस्टमेंट केलेली आहे, कारण त्या वस्तू आणि व्यक्तीमुळे मी कोणाला त्रास देत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये रिलेशन सांभाळायचे असेल, संबंध ठेवायचा असेल तर 2 गोष्टी करा. कॉम्प्रोमाइज ठेवा आणि ऍडजस्ट करा. ऍडजस्ट म्हणजे वस्तूंमध्ये ऍडजस्ट करून घ्या आणि संबंधामध्ये कॉम्प्रोमाइज मागे या, संबंध टिकून राहतात. आणि असे परीक्षित महाराज त्यांच्यामध्ये पश्चाताप झाल्यानंतर शमीक ऋषी ध्यान अवस्थेत असताना त्याच वेळेस त्यांचा 9 वर्षाचा पुत्र शृंगी हा कौशिक नदीच्या काठी नाही का खेळत असताना तिथे गौरमुख नावाचा एक विद्यार्थी जाऊन सांगतो, अरे तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प टाकलाय आणि त्यामुळे तुझ्या वडिलाचा कदाचित मृत्यू झाला असेल. ह्या मूर्ख बालक, 9 कच्च्या बुद्धीचा बालक त्याने काय केलं? त्या कौशिक नदीचा विचार न करता त्या कौशिक नदीचं पाणी घेतलं आणि शाप दिला, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येईल आणि राजाला दंश करेल. हा राजा भगवान कृष्ण गेल्यानंतर अधर्मानुसार वागू लागला आणि याला दंड देणं हा ब्राह्मणांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तो शाप दिल्यानंतर तो येऊन नाही का क्रदन करतो. इथे शिक्षा काय? राजा परीक्षितला प्रॉब्लेम नाही झाला, शमीक ऋषीला प्रॉब्लेम नाही झाला. प्रॉब्लेम कोणाला झाला? तिसऱ्याला, ज्याचा काही संबंध नव्हता. भांडण कोणाचे? दोघांचे. आणि प्रॉब्लेम कोणाला झाला? तिसऱ्याला झाला. तसं आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपल्या दोघांचं होतंय, पण तिसऱ्या व्यक्तीचा इफेक्ट होत असतो. म्हणून हे आपल्या जीवनामध्ये जे काही होतंय ते समजायचं की काही ना काही प्रकृतीचे नेम कर्माचे फळ आपल्याला भेटत असतात. आणि मग ह्या दोन्ही झाल्यानंतर परीक्षित राजाने काय केलं? पश्चाताप करीत असताना ते जसा शापाचा त्यांना ते भेटलं, तर त्यावेळेस शमीक ऋषी येऊन त्यांच्या जवळ तो विद्यार्थी आला, त्यांचा पुत्र आला, शृंगी आला आणि जोरजोरात रडत असताना तेवढंच त्या ध्यान अवस्थेतून बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर त्यावेळेस ते म्हणजे काय झालं बाळा? आणि झाल्यानंतर झालेला सगळा वृत्तांत विश्लेषण करतात आणि विश्लेषण केल्यानंतर, अरे मूर्ख बालका, ती किती मोठी चूक केलेली आहे की तू राजा परीक्षित, हा राजा कोणी साधारण नाही, भगवंताचा भक्त आहे, राज ऋषी आहे. 3 ऋषी, ब्रह्म ऋषी, देव ऋषी आणि राज ऋषी आहे. हा राजा असून ऋषी सारखं जीवन जगणार आणि भगवान विष्णूंचा आणि कृष्णाचा भक्त आहे आणि तू त्याच्या प्रती अपराध केलेला आहे. आणि म्हणून ते भगवान विष्णूला म्हणतात, भगवंता याला माफ कर. आणि सांगतात, गौरमुख तू जा आणि निरोप दे. आणि जसा हा गौरमुख जाऊन राजा परीक्षितला निरोप देतो, काय निरोप देतो? हे राजन, शमीक ऋषीचा पुत्र शृंगी याने साप दिलाय आणि 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेन आणि तुझा मृत्यू होईल. जशी ही बातमी ऐकली राजा परीक्षित ना, त्यावेळेस राजा परीक्षितची प्रतिक्रिया काय होती माहितीये? काय परीक्षा होती माहिती? भगवंता धन्यवाद, मी आसक्तीकडून अनासक्तीकडे जाईन, भौतिक संसाराकडून आध्यात्मिक संसाराकडे जाईन. तू माझ्याकडे शाप नसून काय माझ्यासाठी वरदान आहे. संपत्तीला विपत्ती करण्याचं त्यांनी नाही का काय केलं? ठरवलं. आपल्याकडे विपत्ती आली ना तर आपण विपत्ती आणि संकटाला काय करतो? विचलित आणि गोंधळून जातो. पण त्या राजा परीक्षितने काय केलं? ते विपत्तीला संपत्ती करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या जीवनात संकट समस्या येते, पण तुम्ही त्याला कसं फेस करतात त्यानुसार तुमचे रिझल्ट असतील. हे राजा परीक्षितने काय केलं? तो तुझे शाप रूप, हा ब्राह्मणाचा शाप काय आहे? मला भगवंताची भक्ती आहे. कदाचित भगवंताने मला ठरवलं आहे की या संसाराकडून मी आध्यात्मिक जावं. त्यावेळेस राजा परीक्षितने काय केलं माहिती आहे? अंगावरले अलंकार, वस्त्र, राजमुकुट, मणी, नौकर, चाकर एका मिनिटात सगळं सोडलं. आणि ते शब्द वापरतात मलवत. मलवत या शब्दाचा अर्थ काय माहिती का? जसं आपण टॉयलेट बाथरूम मध्ये जाऊन विष्ठा त्याग करतो, त्याच्याकडे बघत सुद्धा नाही.
त्याच प्रकारे राजा परीक्षितनं एका मिनिटाच्या आत सगळं सोडलं. एका मिनिटाच्या आत. विचार करा, आसक्ती सोडणं खूप कठीण आहे. कदाचित तुमचा कोणाचा मोबाईल हरवला का? पैसे हरवले का? हरवले का? आमच्या एका भक्ताचा मोबाईल हरवला होता, सॅमसंग मोबाईल. घेतल्यानंतर 8 दिवस सकाळ संध्याकाळ मोबाईल बघायचा तो, आणि 7व्या दिवशी त्याचा मोबाईल हरवल्यानंतर काहीतरी 18, 19, 25 हजाराच्या आसपास आला. तो 2 दिवस जेवला नाही, झोपला पण नाही. मला प्रभूजी मोबाईल हरवला. आता कसं व्हायचं? तर त्यावेळेस एक साक्षात्कार झाला. काय साक्षात्कार झाला? विचार करा, एक 15-20 हजाराची 100-200 रुपयाची वस्तू हरवली तर जीव एवढा तळमळ करतो. मृत्यूच्या वेळेस गाडी, बंगला, शेत, घोडी, नातेवाईक, संबंधी, सोनं नाणं एका मिनिटात सोडायचं असतं. सोपं आहे का? एक वस्तू कोणी 100 रुपये मागितलं ते द्यायला जीवावर जाते, पण एका मृत्यूच्या वेळेस एका मिनिटात सोडायचं असतं. तर त्यावेळेस त्या प्रभूजी नाही बस प्रभू, विचार करा, एका मिनिटात सगळं सोडायचं असतं. सोपं आहे का? राजा परीक्षितने एका मिनिटात सोडलं आणि काय केलं माहितीये का? गंगेच्या काठी गेले आणि गंगेच्या काठी जाऊन नाही का तिथे 88,000 ऋषी होत बसले होते आणि सगळ्याला प्रश्न विचारला. मृत्यूशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय? त्याने कोणाचं पूजन आणि कोणाची भक्ती करावं, काय करावे काय नाही करावे, या 2 प्रश्नावर श्रीमद भागवतम आहे. कोणत्या 2 प्रश्नावर? ह्या 2. 335 अध्याय, 12 स्कंद आणि 18,000 श्लोकामध्ये भागवत ग्रंथ सांगितलेला आहे. हा भागवत ग्रंथ काय शिकवतो माहितीये का? भगवद्गीता ही भक्तीचे तत्व सांगते आणि भक्ती कशी केली पाहिजे त्याचं वर्णन, सुंदर वर्णन 10 विषय भागवतामध्ये विश्लेषण केलेले आहे. म्हणून शास्त्र सांगते की भागवत ग्रंथ आपल्याला ज्ञान, वैराग्य आणि भक्ती प्रदान करते. भक्ती करीत असताना ज्ञान आणि वैराग्य येत नसेल तर ती भक्तीमध्ये काहीतरी कमतरता हे आपल्याला आत्मपरीक्षण करणं महत्वाचं आहे. मला ज्ञान भेटतं का? ज्ञान कोणतं? ह्या जगातल्या सगळ्या वस्तू एक ना एक दिवस सोडायच्या आहेत. आणि वैराग्य म्हणजे, जसं वैराग्य कसं आलं पाहिजे माहिती का? जसं नारळ असतं ना, नारळ जेव्हा ओलं असतं ना ते काढायला कठीण जाते, पण जसं जसं करवंटीकडे सोडतं ना आपोआप ते करवंटीला सोडतंय. त्याच प्रकारे 40-45 वर्षे संसारामध्ये त्या नारळासारखं चिटकून राहा, पण 40-45 वर्षानंतर ती नारळ कसं त्या करवंटीला सोडत जाते ना तसं संसाराला सोडायचं शिका. पण उलट होतंय, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. एकदा रिपीट ऐका, माणसाचं वय वाढतंय पण वैराग्य वाढत नाही. पण नारळ काय असतं माहिती का? ते एका मिनिटात सोडतंय, काही नंतर खोबरं बनून जातं, खोबरं. आणि ते जर नारळ जर चिटकल्या राहिलं ना, या मातेची लोक काय करतात? मुसळ घेऊन खिसणीने काढतात ना, खिसणी किंवा मुसळ. तसं आपल्या जीवनामध्ये तुम्ही संसाराला स्वतःहून नाही सोडलं तर तुमच्या घरामध्ये मूल, सून, भाऊ बंधकी, तुमचं शरीर हे तुम्हाला सोडायला लावणार आहे. म्हणून तुम्ही तयारी केली का? नारळासारखं जीवन. चिकूची बी आंबा, चिकू खाला ना सगळ्यांनी खाला ना, पण तिची बी कशी निघती? अलगत निघती, बरोबर ना? पण आंब्याची कोयचा रस काढायचा असेल तर काय करावं लागतं? असं घुसून काढतात. आमच्या मराठवाड्यामध्ये तर मीठ लावून धुतात त्याला. तसं आपलं जीवन चिकू सारखं, बियासारखं अलगत निघालं पाहिजे संसारामधून. पण आपलं काय होतंय? जसं जसं वय वाढतं ना, कंट्रोल करण्याची वृत्ती वाढत राहते. असं जसं आपण आलोत ना, आपल्या घराचा मालक प्रत्येक जण आलेला आहे. मुलगा मोठा झाला की बापानं समजायचं आपला मालक आला, सून आली तर सासून समजायचं मालकीन आलं. याचा अर्थ सुनान गैरवापे करायचा असं नाही आहे, पण थोडस माणसं सांभाळा. चिकू आणि आंबा जर निघत नसेल ना ते धुवून काढतात. तसं आपल्या जीवनामध्ये कोण ना कोणी धुवून काढणारे निघणारे. म्हणून मायबापांनो, स्वतःहून सोडायचा विचार करा. आणि जर स्वतःहून नाही सोडलं, ते नारळाला जसं ठोकतात, आंब्याला जसं धुतात, तसं आपल्या जीवनामध्ये कोण ना कोण येणार आहे. आणि प्रकृतीने तुमच्या जीवनात अरेंजमेंट केले, आमच्या जीवनात केलंय तर तुमच्या जीवनात कोण ना कोणी केलेलंच असणार आहे. भाऊबंदकी, शरीर, नातेवाईक, मुलं बाळ, कोणाची बायको, कोणाचा नवरा, कोणाचे सासू, कोणाचा सासरा, कोण ना कोणी तुमच्यासोबत मुसळ घेऊन बसलेला आहे. याचा विचार करा. मी काय बाबा आजमदाच्या कथा सांगत नाही, व्यावहारिक बोलतोय. आणि म्हणून हे काय करायचं? सोडून कुठे जायचं का? नाही, घरात राहायचं. तुकाराम महाराज सुंदर उदाहरण देतात. जसं चिखलामध्ये कमळ येत आहे,
तुम्ही म्हणले मी दुधात टाकेन, नाही. चिखलामध्ये कमळ राहून काय होते, त्या चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही. त्याच प्रकारे संसारात शरीरानं राहायचं, पण मनाने भगवान भक्तीच्या चरणी राहिलं पाहिजे. आणि त्याचं महत्वाचा उद्देश काय, की तुम्ही तुमचा संसार कसं करा. जसं माझ्या ओळखीच्या व्यक्ती होत्या, 70 वर्षाच्या शिंदे आजी होत्या. त्यांना 2 सुना होत्या, एक कविता आणि वसुंधरा. त्या वयाच्या 50 वर्षा वसुंधरा पाणी आणून दे, वसुंधरा जेवण आणून दे, कविता चहा आणून दे. त्या आजीनं अजिबात घरात लुडबुड केली नाही. आपलं काय होतंय, प्रत्येक गोष्टीत लुडबुड करणं, त्याच्यामुळे कटकटी वाढतात. आपण जन्माचे धनी आहेत, कर्माचे धनी नाहीयेत. आपण कोण आहेत, जन्माचे धनी आहेत, कर्माचे नाही. त्यांचे कर्म त्याच्या सोबत, पण चांगलं गायडन्स करण्याचं काम. असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, निर्णय तुला काय घ्यायचं ते घे. म्हणून आसक्तीकडे जाण्याचा मार्ग काय, हळूहळू ती आसक्ती कशी वाढेल. जर भगवंताच्या प्रती प्रेम वाढलं, आसक्ती ठेवली, तर भगवंताच्या प्रती आसक्ती प्रेम ठेवलं तर संसाराच्या प्रती अनासक्ती होईल. असं भगवंताच्या जर दोन्ही भौतिक संसारानं आणि भगवंत एकत्र नाही राहू शकत. म्हणून काळानुसार माणसाने भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. जर प्रेम नाही केलं, शेवटचे 2-3 उदाहरण देऊन मी प्रवचन विराम करेन. लो मॅरेज आणि अरेंज मॅरेज. लो मॅरेज असताना अरेंज मॅरेज वाली जी मुलगी जाते ना, ती जोर जोरात रडते, कारण तिला सासरा, नवरा, सासू, सासर कसं असेल याची माहिती नसते, म्हणून त्या भीतीपुढे ती रडत असते. पण जी लो मॅरेज वाली असते ना, ती म्हणे पप्पा बाय, मी चालले, बिल भरून घ्या तुम्ही. कारण ती नवऱ्याचा सगळ्याचा अभ्यास करून बसलेली असते, कारण ती आनंदाने सांगते आता मी चालले. त्याच प्रकारे आपलं जीवन आहे. भगवंताच्या प्रती प्रेम करताना जेव्हा शरीर सोडायची वेळ येईल ना, तर तुम्ही आनंदाने शरीर सोडणार. पण भगवंताच्या प्रती प्रेम नाही केलं तर मूर्तीचं नाव जरी ऐकलं ना, तर भीती वाटेल की माझं कसं होईल. चिंता करतान, भय करतान, शोक करतान, कारण की तुम्ही भगवंतावर प्रेम नाही केलंय. म्हणून भगवंताला अरेंज मॅरेज असावं, पण अरेंज मॅरेज पेक्षा भगवंताची लो मॅरेज आहे. भगवंता ह्या जगातलं खरं प्रेम तूच आहे. ह्या जगातले बाकीचे प्रेमाचे लोक भामटे येतात. ज्यांनी वस्तू दिल्या घेतल्या तर प्रेम होतं, वस्तू दिल्या कमी जास्त झाल्या प्रेम नष्ट होऊन जाते, कारण हे प्रेम नाही का वस्तूवर आधारित आहे. पण भगवंताच्या प्रती प्रेमाला कोणतीही गरज नाही. भगवंत म्हणतात की तुझ्याकडे जे असेल ना ते मला अर्पण कर. म्हणून याचं सुंदर उदाहरण आहे. आपल्या 2 उदाहरण देणे आणि मी माझ्या प्रवचनाला एंड करेन की भगवंतावर प्रेम कसं करायचं. जोपर्यंत डोक्यावर केस असतो ना, तोपर्यंत या डोक्याच्या केसाची किंमत केल्या जाते. महागडा शॅम्पू, बदामाचं तेल लावल्या जातंय, 10 वेळा त्या आरशामध्ये पाहिलं जातंय, आणि तेवढंच केस विचारलं जाते, कारण सगळ्यात सुंदरता त्या केसामध्ये म्हटल्या जाते. पण तेच केस तुटला ना, आपण ब्युटी पार्लर मधून घरून घेऊन येतात का मावले, शोकेस मध्ये ठेवतात का. तोच केस तुमच्या जेवणामध्ये पडला ना, किळस येते, किळस. बरोबर ना. ज्या केसाला एवढं प्रेम करतात ना, तेच केस नंतर किळस येते. त्याच प्रकारे शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत तुमचे सगळे लोक काळजी घेतील. पण या शरीरातून प्राण निघून गेला ना, त्याच्या बाजूला भीती घाबरती, भीती वाटते. इंद्रानगर मध्ये गोरुगन कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, लेडीज होती. माझ्या 58 मध्ये त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये होता आणि 60 जवळ आसपास. तर ते दुपारच्या वारल्यानंतर रात्रभर 2 दिवस बॉडी ठेवली. ते म्हातारा, त्यांचे मिस्टर 2 घंटे सुद्धा त्या आजीच्या शेजारी बसले नाही. विचार करा, 35 वर्ष सोबत संसार केला एकत्र, पण तो म्हातारा त्या म्हातारीच्या शेजारी बसायला घाबरत होता. कुठे गेलं प्रेम. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ज्यांना माझं माझं म्हणतात, खरं प्रश्न विचारा तुम्ही, माझं कोण आणि मी कोणाचा. माझं कोण आणि मी कोणाचा. माझं मी याचा आहे तर तू गेल्यानंतर मी जाणार आहे का. तो माझा आहे तर तू गेल्यानंतर मी त्याच्यासोबत जाणार आहे का. मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही. मी याला म्हणतो माझं आहे, तो गेल्यानंतर मी जाईल का त्याच्यासोबत. किती जण जाणार आहेत सोबत. आणि तो मला मी तुझा आहे तर मी गेल्यानंतर तो येणार का. नाही. जोपर्यंत डोक्यावर केस आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे. केस तुटला की किंमत 0 होते. त्याच प्रकारे शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे. प्राण निघून गेला तुमची किंमत 0 होती. म्हणून खरं प्रेम करायचं असेल समाजावर करा, मी याचा विरोध नाही करेन, पण प्रेमाचे खरं ध्येय असलं पाहिजे. भगवान पांडुरंग, कृष्ण, विठ्ठल, रामचंद्र यांना प्रेम केलं पाहिजे. आणि हे प्रेम कसं होईल.
शेवटचं उदाहरण आहे, भगवान रामचंद्र दंडकारण्यामध्ये अनवनी पायाने फिरू लागले. अनवनी पायाने फिरत असताना राम थोडं 2 मिनिट सांगतो नंतर. भगवान रामचंद्र अनवनी पायाने फिरत असताना सीतामाई पुढे चालत होते, भगवान रामचंद्र माग आणि लक्ष्मणजी माग चालत होते. चालत असताना रामायण असा ग्रंथ आहे, महर्षी वाल्मिकी बरोबर गोविंदराज यांची टीका खूप सुंदर आहे. आपलाचार्य गोविंदराज या टीकेमध्ये सीता पुढे का चालत होती माहिती आहे? सीता ही विचार करत होती की भगवंत अनवनी पायानं चालल्यानंतर रस्त्यामध्ये जे काटे खडे येतील ना, ते भगवंताच्या पायाला टच होऊ नये म्हणून ती पुढे चालत होती. जेव्हा जंगल येत होतं, रस्त्यामध्ये झाडं झोपत होतं, तेव्हा लक्ष्मणजी पुढे चालत होते. का बरं? की सीता आणि रामाच्या रस्त्यामध्ये झाडं येऊ नये म्हणून नाही का लक्ष्मणजी झाडं कापत होते. आणि जेव्हा असुर यायचे तेव्हा भगवंत काय करायचे, सीताला आणि लक्ष्मणाला मागे ठेवायचे आणि असुरांना नाही का ते पुढे जाऊन युद्ध करायचे. पण जेव्हा ऋषीमुनीचा आश्रम यायचा तर भगवंत काय करायचे, स्वतः मागे जायचे आणि लक्ष्मणाला आणि सीताला पुढे करायचे. का बरं? कारण जी काही कृपा भेटावं, साधू संतांची कृपा भेटावं, ती माझ्या सीतेला आणि लक्ष्मणाला भेटावं. आणि सीता ही विचार करीत होती की भगवंताच्या रस्त्यामध्ये खाडे नको टोचायला. किती सेन्सिटिव्हपणा त्या संबंधामध्ये विचार करा, किती एकूण एकाबद्दल विचार करतात ते पती पत्नी, किती सेन्सिटिव्ह, आपण याची कल्पना नाही करू शकत रामायण ग्रंथामध्ये. आणि असं त्याच्या खूप शिक्षा आहे देण्यासारख्या. पण एवढं सेन्सिटिव्ह असताना भगवंत अनवनी पायाने फिरत असताना एका झाडाखाली झोपले भगवंत. आणि झोपल्याबरोबर त्याबरोबर भगवंत त्यांचे पाय दाबत होते. दाबत असताना दुपारचा वेळ होता, भगवंत वटवृक्षाच्या डोक्यावर ठेवून नाही का झोपले होते. आनंद घन मूर्ती, भगवंताचं सौंदर्य एवढं पाण्यासारखं होतं. त्या सौंदर्याचं रूपाचं पान करीत असताना सीता ते तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते अश्रू वाहत असताना सीता माई बरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू पिऊन पाय दाबत असताना तिचं लक्ष भगवंताच्या चरण कमलाकडे गेलं. आणि लक्ष गेल्यानंतर पाहिलं तर भगवंताच्या पायामध्ये असंख्य काटे मोडलेले पाहिले सीतेनं. जसे काटे मोडलेले पाहिलं, तिच्या डोळ्यातले अश्रू आणखीन वाढले. आणि अश्रू वाढत असताना त्या अश्रूनं तिने आणखीन अभिषेक घातला भगवंताला. आणि अभिषेक घालत असताना तिने विचार केला की भगवंत जगाचे स्वामी आहेत, सगळं काही ऐश्वर्य सोडून आले, पण अशा भगवंताच्या पायामध्ये काटे मोडलेले. आणि काटा मोडल्यानंतर तिच्या त्या वेदना, भगवंताची वेदना पाहून आणखीन तिला दुःख झालं. आणि दुःख झाल्याबरोबर त्यावेळेस एक काटा काढण्याचा प्रयत्न करते. जसा काटा काढते त्याच वेळेस भगवंत म्हणजे, सीते काय करतीस तू? म्हणजे भगवंता तुमच्या पायामध्ये काटा मोडल्याने ते काढण्याचा प्रयत्न करते. भगवंत म्हणतात, सीते नको काढू ग. ज्या काट्याने माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतलाय, भले तो मला वेदना देत असेल तरी मी त्याचा त्याग नाही करू शकत. म्हणून सीते तू त्या काट्याला नको काढू. बघा भगवंताचं किती प्रेम आहे मायबापानं. कधीतरी म्हणा भगवंता कृष्णा विठ्ठला रामचंद्र तुम्ही माझे आणि मी तुमचा आहे. भगवंत त्या काट्याचा त्याग नाही करत तर भगवंत आपला त्याग करतील का मायबापांनो? कधीतरी म्हटलात का, ज्यांना तुम्ही माझं माझं म्हटलात पण ते मूर्ती बरोबर कोणी सोबत नाही आलं. पण ज्या भगवंताला तुम्ही माझं म्हणा, भगवंता तू माझा आहे आणि मी तुझा आहे, तर भगवंत कधी सोडणार नाही मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये जगामध्ये गंभीरतेने एकच घेण्याची गोष्ट असेल ना, आमचे एक पाटेकर माताजी होत्या, त्यांना कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं कमी वेळ आहे तुमच्याकडे. आमच्या गुरु महाराजांचा फोन आला आणि त्यांना माताजीने प्रश्न विचारला, महाराज माझ्यासाठी काय आज्ञा आहे? महाराज म्हटले की माताजी तुमच्याकडे 2च आज्ञा आहेत, तू भागवताचं स्मरण कर, हरिनामाचं जप कर आणि जगन्नाथाचं दर्शन घे. याच्या व्यतिरिक्त कोणाचा विचार करू नको. बाकी सगळं तुझ्या अधोगतीला आहे, पण हेच तुझ्या गतीला घेऊन जाणार आहे. आणि त्या माताजीनं प्रिपरेशन केलं जीवनाचं. आणि शेवटी तुम्हाला विश्वास येणार नाही, त्या अयोध्या नगरीमध्ये राहायचे. सकाळी सकाळी जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया विठ्ठल रुक्माई सकाळी 6:30ची मुहूर्त. ते माझा विठ्ठल, माझा कृष्ण, माझे जगन्नाथ म्हणता म्हणता, अगं ताई मी चालले, जगन्नाथचे कृष्ण मला विठ्ठल घ्यायला आले, बरं माझा विठ्ठल येतोय, माझा विठ्ठल येतोय. आणि ती सर्वसाधारण माऊली गृहिणी होती, साधारण माऊली होती. तिचा नवरा रिक्षा चालवायचा. साधारण स्त्री
पण शेवटी ती ना माझ्यासारख्या ऋषी साधू नाही झाली, ती तुमच्यासारखी साधारण करणी होती, पण जीवनभर भगवंताच्या प्रती तिने प्रेम केलं आणि शेवटी काय झालं, शेवटचा दिवस गोड झाला. आणि कृष्णाचं नाव घेता, पांडुरंगाचं नाव घेता, जगन्नाथाचं नाव घेता गाता 6:25 तिने सगळ्यात कीर्तन नाही का शरीर सोडलं, भगवंताने तिला सोडलं नाही. तर ध्यानात ठेवा. आणि मग तुम्ही म्हणता कसं भगवंताला प्रेम करायचं, तर दोनच गोष्टी करा माय बापांना, दोनच गोष्टी करा, जास्त करू नका. तुमच्या 24 तासामधून नाही का गळ्यातली माळ काढा, रामकृष्ण हरी जप करा, हरे कृष्ण महामंत्र जप करा. काही नाही, आपण गाव धुणं नाही का, गावचं धुणं द्यायला बसलो तर भरपूर गप्पा मारतो, पण जप करायचं म्हटलं तर जीवावर जाते. 5 माळा 11 माळा जेवढा होईल तेवढं गाव गप्पा मारण्यापेक्षा जप करा भगवंताच्या नावाचा, श्रीमद भागवतमाचा, भगवद्गीता वाचा, रामायण महाभारत वाचा. शरीर सुटण्याच्या पहिले हे विचार करा, भगवंता मी तुझा आणि तू माझा आहेस. आणि त्या भगवंताला प्रेम करायचं असेल त्या ग्रंथाचं वाचन करा आणि आपलं जीवन धन्य करा. बाकी जगामधलं काही सत्य नाही, जगातलं एकमेव सत्य असेल ते भगवंताचं नाव, भगवंताचं रूप, गुण, लीला, त्यांचे ग्रंथ, त्यांचे भक्त, त्यांचे धाम. बाकी या जगामध्ये सत्य कोणीच नाही. म्हणून त्या परम सत्याला प्राप्त करायचं असेल तर दिवसातून 24 तास माळा घ्या आणि जप करून भगवंताला प्रेम दाखवा. आणि जेव्हा तुम्ही प्रेम करता या जगातले सगळे लोक विसरून जातील, पण भगवंत तुम्हाला विसरणार नाही. म्हणून एवढीच विनंती देऊन माझ्या प्रवचनाला विराम देतो.